डेअरी मिल्क घ्यायला जाता तुम्ही 1 रुपयाला एक डेअरी मिल्कचं चॉकलेट भेटतं, बरोबर आहे. तर असे 15 रुपयाचे 15 चॉकलेट तुम्हाला भेटतील. 15 रुपयाचे किती चॉकलेट भेटतील? 15. पण दुकानदाराने एक नवीन स्कीम आणली. 15 चॉकलेटमध्ये तुम्ही 3 चॉकलेट खाल्ले की त्याचे रॅपर्स असतात ना, तर ते वरचे रॅपर्स म्हणजे ते वरचे कव्हर जे आहेत ते तुम्ही जर त्याला 3 कव्हर दिले तर 1 चॉकलेट तुम्हाला वापस भेटतं. म्हणजे ते 3 कव्हर द्यायचे आणि 1 चॉकलेट घ्यायचं. ठीक आहे. तर तुम्ही 15 डेअरी मिल्कचे चॉकलेट घेतले आणि त्यातले 3 रॅपर जर त्याला दिले तर 1 चॉकलेट भेटतं. पुढचे 3 खाल्ले तर 1 चॉकलेट भेटतं. असं आहे. तर मला सांगा तुम्ही 15 रुपयामध्ये एकूण किती चॉकलेट खाऊ शकता? 15 जर तुम्ही डेअरी मिल्क घेतले तर एकूण किती चॉकलेट तुम्ही खाऊ शकता? पॉसिबल नाही. तुमच्याकडून तुम्ही हात वरती केले तर मी सांगतो शुअर अँड शॉर्ट आहे, भरपूर जणांचे, भरपूर म्हणजे नियर अबाउट 99% चुकतील. विचारपूर्वक बघा. हा काय रोहिणी किती? 20. 5. 15 चॉकलेट घेतील, 5च खाशील का? नाही. किती पाऊन? 21. किती रे? 21 किती? 20 किती? 20. ओम 21 चॉकलेट खायला 2 रॅपर उरले. 2 उरलेले आहेत. युअर रॉंग. नाही नाही. हा 22. हा 22. कस काय? उठ 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 उभा राहा एक्सप्लेनेशन दे. 15चे म्हणजे 5 चॉकलेट डबल 15 चॉकलेट खाल्ल्यानंतर 5 परत भेटतील. ओके. डबल 3चे 1 म्हणजे 3चा 1 भेटेल परत. डबल 3 चॉकलेट होईल त्याच्याकडे. परत होईल म्हणजे ते 2 रॅपर उरतील आणि लावले जातील. ठीक आहे. याचं 22 उत्तर बरोबर आहे का? हो. राईट. 22 चॉकलेट तो माणूस खाऊ शकतो. कारण काय? 15 चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याच्याकडे 15 रॅपर असतील. किती चॉकलेट वापस येईल? 5. ठीक आहे. 5 मधले 3 काढले परत. 1 रॅपर, 1 परत तो गेला ना, 1 चॉकलेट घेतलं, बरोबर आहे. आणि त्याच्याकडे 2 चॉकलेट उरलेले आहेत, ते 2 रॅपर्स उरलेले आहेत. तर ते 2 रॅपर आणि उरलेले 1 परत गेला तर किती होतील टॅली? 22 चॉकलेट तो खाईल 15 रुपयामध्ये. एकदम विचार करण्यासारखा प्रश्न होता आणि टॅली मारायची होती. खूप लॉजिकल प्रश्न होता.